दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. याग आहे, मल्ल क्रीडा आहे, मोठ्या मोठ्या कुस्त्या आहे. आणि तुमच्या मामाला तुम्हाला पाहण्याची फार इच्छा उत्पन्न झाली म्हणे त्याला आज समजलं, नाहीतर मागच त्याने तुम्हाला आणला मथुरा राजधानी पाहायला मिळेल असं सांगून घेऊन या. आणि तो जो कंस आहे नास्तिक आहे, सगळं हे आहे, तरी सुद्धा राजनीतिक माहिती नाही. सगळं तोंडातून त्यांनी बोलून दाखवू लागतो. मंत्री ज्याला म्हणतात, मंत्री म्हणजे गुप्त राखणं, विचार मनामध्ये शेवटपर्यंत आणखी बाहेर व्यक्त करू न करणारा तो मंत्री आहे. मंत्री गुप्त परिभाषण आहे, त्या धातूचा अर्थ असाच आहे. अक्रूरी त्या मुलांना इथं आणल्यानंतर प्रथम दरवाजामध्ये कोरया बीड हत्तीला उभा करणार आहे. ते आत येताना त्या हत्तीकडूनच त्यांचा नाश करण्याचा पहिला प्रयत्न आहे. त्यातून आत ते आले तर हे मोठे चाणूर मुष्टिक मोठे मोठे पहिलवान माझ्या जवळ आहे, ते आणखी मल्लयुद्ध करून त्या मल्लांच्याकडून त्यांचा नाश करायचा आहे. नंतर उग्रसेन माझा पिता, वसुदेव या सगळ्यांचा मी नाश करणार आहे आणि हे राज्य मला मिळणार आहे. अजरामर मी, मला आता कुणाचीच भीती राहिली नाही. अक्रूरीने हे ऐकून घेतलं. त्यांनी सांगितलं, राजे साहेब, दैवम ही फलसाधनम, खरं फल इच्छेप्रमाणे म्हणा अनिच्छेनं जे काही कार्य होत आहे ते दैवानी होत आहे. मनोरथ आपण पुष्कळ करतो, असं करीन तसं करीन, आणि दैव जर अनुकूल नसेल तर व्यर्थ आणखी हर्ष शोकामध्ये पडावं लागतं. आपली आज्ञा आहे, मी जातो, घेऊन येतो, पुढं तुमचं तुम्ही पहा. अक्रूरजी वाड्यामध्ये निघून गेलेले आहे. शुकाचार्य सांगतात, राजा केशी तू कंस प्रसिद्ध खुरैर महिम महाहयो निर्जरजन मनोजवा. केशी दैत्य त्यांनी घोड्याचं रूप घेतलेलं आहे. मोठा घोडा आहे, लगाम नाही, काही नाही, आणि त्या गोकुळामध्ये शिरलेला आहे. ओरडतो आहे, फिरतो आहे, सगळे लोक घाबरलेले आहे. आपला शोध करतोय, आपली वाट पाहतोय म्हणून गोपालकृष्ण त्याच्या समोर आले आणखी त्याला आव्हान केलेलं आहे. तो एकदम धावत धावत आला अश्वरूपी केशी, आणि त्यांनी कृष्णाला लाथ मारली. हे एकदम बाजूला झाले, चुकली, तो प्रहार चुकलेला आहे त्याचा. आणि त्यालाच त्याने धक्का देऊन फेकून दिलं. लांब जाऊन पडला तो केशी जाई. पुन्हा सावध झालेला आहे आणि एकदम जबडा आपलं मुख पसरलेला आहे, आणि कृष्णाला चावून दाताने त्याचा नाश करण्याकरता तो जवळ आला. त्याच्या मुखामध्ये कृष्णाने आपला हात घातलेला आहे आणि तो हात एकदम मोठा झालेला आहे. तोंड बंद झालं, श्वास बंद झालेला आहे. प्राण गेला, काही वेळ लागला नाही, प्रयत्नही याला फारसा करावा लागला नाही काही. तो केशी दैत्याचा नाश झाल्याबरोबर देवर्षी नारद इकडे आले, गोपाल कृष्णाला भेटले आहे. सांगितलं, भगवंता, आपण हे कार्य आता पुष्कळ दैत्य मारले, आता अजून कार्य पुढचं पुष्कळ आहे म्हणाले. हेही आम्हाला पाहायला मिळेल. भूमीला भार झालेले अनेक दैत्य आहेत, कोणी राजे आहेत, कोणी सैनिक आहेत, कोणी, सर्वांचा नाश आता आपल्याला करायचा आहे. कंसाचा नाश होईल, काळ यवनाचा नाश होईल, जरासंधाचा नाश होईल, सगळं आम्हाला पाहायला मिळेल म्हणाली आपली ही लीला. आपलं दिव्य चरित्र आम्ही पाहू, आणखी मनाला आनंद आम्हाला होईल. आपण साक्षात परमेश्वर आहात.
नियामक आहात, नियामकाची शक्ती आहे. अशी प्रार्थना करू, आणखी नमस्कार करू. नारद महर्षी निघून गेले. केशी दैत्याचा नाश केलेला आहे भगवंताने. पुढं दुसऱ्या दिवशी अक्रूरजी कंसाचा रस घेऊन रामकृष्णांना आणण्याकरता आणखी याच्यामध्ये आले, गोकुळामध्ये आलेले आहे. संध्याकाळी पोहोचले. मध्ये थांबले असतील कुठंतरी स्नान संध्या करण्याकरता नदी तीरावर. संध्याकाळी आले. आपल्या गायीना बरोबर घेऊन रामकृष्ण नुकतेच आणखी येऊन पोचले, घरी आले होते. संध्याकाळ झाल्यामुळे अक्रूरजींनी आणखी त्यांची पावलं उठलेली त्यांना दिसली. वज्रांकुश ध्वज सरोढ लांछनाढ्यम वज्र अंकुश कमल ही चिन्ह त्या पावलामध्ये उठलेली होती. ती पावलं उठलेली पाहिल्याबरोबर यांचं देहभान नाहीस झाले. खाली उडी मारली आणि त्या धुरळ्यामध्ये पावलामध्ये ते लुळू लागले. हरे हे अमोनी अंघ्री रजांसी अहो. हरीचा चरणस्पर्श झालेले हे रजकण आहे. पवित्र करणारे जन्म जन्मांतराचं पातक हे यांच्या स्पर्शाने नाही. येणारे जाणारे लोक पाहतात, याला काय झालं म्हणा, मातीमध्ये लोळतो आहे, त्यांना काय कल्पना आहे. अक्रूरजींची मनोभूमिका कोणी कळा आणि पाहणाऱ्याची, गायी राखणाऱ्याची मनोभूमिका कोणी कळे. आले वाड्यामध्ये आले नंदाच्या. रामकृष्ण गायीची धार काढण्याला बसले होते. निलांबरधारी गोपाळकृष्ण आहे आणि निलांबरधारी राम आहे. अक्रूरजी आलेले समजल्याबरोबर आले, पुढे आले. कृष्ण थांबलेले आहे. बलराम दादांना सांगितलं पूजा करा, त्यांना मान द्यायला पाहिजे ना. बलरामजींनी अक्रूरजींची पूजा केली, पाय धुतले, सत्कार केलेला आहे, भोजन झालेलं आहे. त्यांना गोदान दिलं, अतिथीला मधुपर्क पूजा केली, भोजन वगैरे झालेलं आहे. आणखी बोलत बसली मंडळी. भगवान श्रीहरींनी विचारलं, अक्रूरी काय सगळे मथुरेमध्ये राहणारे सगळे यादव, आमचे माता पिता वगैरे सगळे कुशल आहेत ना. पुन्हा काय वाटलं कुणाला ते, आमचा हा मामा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुणाच्याही सुखाची इच्छा नाही. काय करायचं, आमच्यामुळे आमच्या माता पितरांना इतकं संकट भोगावं लागलं, अजूनही त्यांचा पाठीमागचा तुरुंग सुटत नाही म्हणाले. आमच्यामुळे त्यांची मुलं मारली, बंधनामध्ये त्यांना पडावं लागलं, काय करावं म्हणाले. आज आपण आलेले आहात, काय कशा करता आला सांगा म्हणाले. भगवंतानी विचारल्यानंतर कंसाच्या मनामध्ये यादवांच्या बद्दल किती द्वेष आहे. त्यांनी कित्येक यादवांना निर्वासित करून पाठवून दिलेलं आहे, घरदार त्यांची पाडलेली आहे. आणि आज तुम्हाला आणण्याकरता मला पाठवलेला आहे, परंतु त्याच्या मनामध्ये तुम्हाला मारायचं आहे. कोऱ्या बीड हत्तीकडून मारिवणार, मल्लांच्याकडून मारिवणार, असे त्याचे विचार आहेत. असू दे म्हणाले, उद्या जायचं ना, कंसाचं पाहून घेता येईल. नंदाना सांगितलं. गोपाळकृष्ण म्हणाले, पिताजी राजाचं बोलावणं आलेलं आहे, हे अक्रूरजी रथ घेऊन आलेले आहे, तेव्हा निघालं पाहिजे, आपण सर्वच जाऊया म्हणाले मथुरेला. आम्हालाही राजधानी पाहायची आहे, कोण मल्ल आहे त्यांचं मल्लयुद्धही पाहायला मिळेल. नंदाने ही सगळ्या गोपाळांना आज्ञा केली की उद्या मथुरेला जायचंय म्हणाले. रामकृष्णही येणार आहे. नजराणे घ्या, राजाला नजराणा द्यायचा आहे. गाड्या बड्या झुंपून तयार राहा सकाळच्या वेळेला. गोपींच्या कानावर ही बातमी गेली. गोप्यस्तास्तरूपश्रुत्य बहु व्यसिता भृशम
रामकृष्ण पुरी नेतुम अक्रूरम वयमागधम. रामकृष्णांना मथुरा राजधानीमध्ये नेण्याकरता अक्रूर आलेला आहे मथुरेहू. हे त्यांनी ऐकलं. काय करायचं, काही नाही. अन्नाकडं लक्ष नाही, कामाकडं लक्ष नाही, घरातली कामधाम काही लक्षच नाही. काय होणार आता उद्या. निदान सकाळी गेलेले रामकृष्ण संध्याकाळी तरी येत होते, संध्याकाळी भेट होत होती. आता नाही म्हणा. मथुरेला गेल्यानंतर काय होणार आहे, कशाला येते. काय सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला त्या दूषण दिलं. काय ब्रह्मदेवा, काय सृष्टी आपण करता ही अशी. प्रेमळ जीवांना एकत्र आणता पुन्हा त्यांचा वियोग, एकमेकांचा वियोग बाजूला काढता. म्हणाले हा अक्रूर याचं नाव कुणी ठेवलं. म्हणाले किती क्रूर आहे हा, आमचे प्राणच घेऊन चाललेला आहे हा नंदकुमार. याच्याही मन काही बरोबर नाही. क्षणभंग सौहृद हा प्रेम याचं टिकाऊ नाही आहे. प्रेम दिखाऊ आहे, दाखविणार नुसतं आहे. सर्व घरदार मुलं सगळ्यांचा त्याग करून आम्ही याच्यावर प्रेम केलं आणि याला नगरात राहण्याची इच्छा झाली. काय आमचा त्याग करून जातो आहे असं बोलत आहेत. काही दुःख झालेलं आहे. आता काही भगवंताचं दर्शन होणार नाही. आपण यांना जाऊ द्यायचं नाही. रथाच्या समोर आडवं पडायचं, नेऊ द्यायचं नाही. रामकृष्णांना जाऊ द्यायचं नाही असा त्याने विचार केला. सकाळची वेळ झालेली आहे. भगवंताच्या दिलेचं गायन त्या करतायत गोपी. इतक्यात नंदादिक गोपाल गाड्या झुंपून पुढे आलेले आहे. अक्रूरजींचंही आन्हिक झालेला आहे. रस तयार झालेला आहे. रस घेऊन तो रसही नंदाच्या वाड्यासमोर आलेला आहे. गोपालांच्या गाड्या चालू लागल्या आणि रामकृष्ण हे रथामध्ये येऊन बसले. सगळ्या गोपी पुढे उभ्या राहिलेल्या आहे. काही बोलले नाही. गोपाल कुणाला तरी एकाला सांगितलं, त्यांना जाऊन सांग त्या गोपीना की आम्ही आता राजांनी बोलावले म्हणून जायचंय. म्हणाले आम्ही पुन्हा भेटायला येऊ. म्हणाले असं सांग त्यांना. आणि अक्रूरजींना म्हणाले अक्रूरजी शक्य तितक्या लवकर आणि तुमच्या घोड्यांना इशारा करा, लवकर रथ चालू होऊ दे. थोडा वेळ जर तुम्ही इथं राहिला तर पुढं काय होईल सांगताय. या गोपी काय करतील सांगताय. अक्रूरजीने लगेच घोड्याला इशारा केल्याबरोबर तो वेगाने रथ निघालेला आहे. ह्या पाहताय रथ दिसतो आहे. पुढं रथही दिसेनासा झाला. ध्वज दिसतो आहे, तोही बंद झाला. धोरणा नुसता दिसतो आहे, तोही नाही दिसेनासा झाला. निराश झालेला गोपी आपल्या घरामध्ये आलेली आहे. आणखी भगवंताच्या लीलांचं चिंतन करता आहे. मनानेच आता भगवंताचं सान्निध्य आहे. प्रत्यक्ष भगवान दिसणार नाही. आता कशा तरी आपलं काल हरण करताय. निरंतर चिंतनामध्ये निमग्न झाले. यमुना नदीच्या तीरावर तो रथ आलेला आहे. थांबविला अक्रूरजी. मी म्हणाले स्नान करून येतो, तुम्हीही पाणी बिणी पिऊन येऊन बसा. पाणी पिऊन दोघेही बंधू रथामध्ये येऊन बसले. अक्रूरजी स्नान करण्याकरता गेले. पाण्यात बुडी मारल्याबरोबर रामकृष्णच्या पाण्यामध्ये त्यांना दिसायला लागले. पाण्यात मग रथात होते ते. वर डोकं करून त्याने पाहिलं, रथात दोघांच्या गोष्टी चालल्या बोलत आहे. पाण्यात दिसले हे तरी खरं काय म्हणून पुन्हा पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर सहस्र शिरसं देवम सहस्रफण मौलिनम नीलांबरम विसश्वेतम सिंगई श्वेतमिवस्थितम. एक सहस्र फणाचा शेष भगवान त्या ठिकाणी दिसतो,
घनश्याम पितांबरधारी चतुर्भुज अशा प्रकारचे भगवान पडलेले आहे, स्वस्थ आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं तत्त्वमस्यादिनं मेघवर्णं शुभांगम. तर अशा प्रकारचं ते दिव्य रूप त्यांनी पाहिलेलं आहे. अंतःकरणामध्ये भक्तिभाव प्रगट झालेला आहे आणि त्यांनी त्यावेळेला नारायणाची पुष्कळ स्तुती केली आहे. बराच वेळ स्तुती केली. अक्रूरजी ही मोठे अधिकारी होते. अनेक अवतार, त्या अनेक अवतार धारण करून आणखी जगताचं संरक्षण करणारे आपण आहात, आपल्याला नमस्कार असो अशी प्रार्थना केली. एकदम ती माया बंद झाली आहे भगवंतानी. दिसेन असं झालं ते दृश्य. पुन्हा अक्रूरजी वर आले, स्नान वगैरे सगळं आणखी आटपून आणि रथाकडे आले. जवळ येण्याबरोबर यांनी विचारलं, काय अक्रूरजी, काय तुम्हाला आश्चर्यकारक काही पाहायला मिळालं का? म्हणाले, काही भूमीवर पाहिलं का, आकाशात का, पाण्यामध्ये काही दिसलं का तुम्हाला? अक्रूरजी म्हणाले, काय देवा विचार, जगामध्ये सर्वच अद्भुत आहे. हे विश्व हे अद्भुत आपलं कृती आहे. आपलं दर्शन मला झालं असं त्यांनी सांगितलं. आणखी रथ निघालेला आहे. त्या गाड्या गोपालांच्या पूर्वीच आणखी त्या मथुरा नगरीच्या बाहेरच्या बाजूला एका उद्यानामध्ये गाड्या सोडल्या त्यांनी आणि सगळे गोपाल वाट पाहत होते. रामकृष्णांना बरोबर घेऊन अक्रूरजी तिथं आलेले आहे. खाली उतरले रामकृष्ण. अक्रूरजी, सांगा तुमच्या राजाला जाऊन रामकृष्णांना घेऊन आलो म्हणून. अक्रूरजी म्हणाले, देवा तुम्ही इथंच राहणार? अहो आमच्या वाड्यामध्ये या, उतरा. इथं काय राहता बाहेर? भगवान म्हणाले, अक्रूरजी तुम्हाला कळत नाही म्हणाले, तुमच्या वाड्यामध्ये जर मी उतरायला आलो तर त्या कंसाचा विश्वास तुमच्यावर बसेल का? आज नाही येता येत मला. तो यादवांचा द्वेष करणारा यादवांचा राजा, त्याचा नाश झाल्यानंतर मी तुमच्याकडे येईल. जा, आज तुम्ही जा म्हणाले. सांगा त्या राजाला. आलेले आहेत. अक्रूरजींनी कंसाला सर्व वृत्तांत निवेदन केला. रामकृष्ण बाहेर उतरलेले आहे, गोपाल मंडळींच्या जवळ राहत आहे. विश्रांती घेतली. संध्याकाळी अपराह्नकाळी 3-4 वाजून गेल्यानंतर मथुरा राजधानी पाहण्याकरता रामकृष्ण गोपाल मंडळी सगळी निघालेली आहे. मोठी नगरी आहे यादवांची. लक्षावधी मोठे मोठे वाडे आहे, मोठे मोठे आणखी मार्ग आहे, उपवन आहेत मध्ये मध्ये पाहत चाललेले. मथुरा राजधानीमध्ये रामकृष्ण आलेले आहेत ही वार्ता समजल्याबरोबर सर्व स्त्री पुरुष हे आपल्या दरवाजामध्ये उभे राहिले आहेत, गॅलरीमध्ये उभे राहिलेले आहेत. त्यांची कीर्ती अगोदरच पसरलेली आहे. आज अमुक दैत्य मारला, तमुक दैत्य मारला, कालिया नागाचं दमन केलं, गोवर्धन पर्वत उचलून धरून सर्वांचं रक्षण केलं, ही कीर्ती सगळी आली. त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये कृष्ण दर्शनाची उत्कंठा उत्पन्न झालेली आहे. सगळे ही रामकृष्णाला पाहण्याकरता उभे राहिले. जाता जाता कंसाचा परीट, त्याची वस्त्र वगैरे सगळी धुवून गाठोडं बांधून राजवाड्यामध्ये जायला निघाला होता. आता इथं हे खेड्यातलं आणखी गुंजाच्या माळा आणि वेळा असं धारण करून कसं नाही. नगरामध्ये राजवेश पाहिजे. त्याला हाक मारली, अरे इकडे ये, तुझी गाठोडी सोड म्हणाले. आमच्या अंगाला येतील अशी वस्त्र आम्हाला घ्यायची आहे. घेऊ काय, देणार काय हा प्रश्न नाही यायचा. तोही उद्धट होता. तुम्ही गवळी लोक म्हणाले, ही वस्त्र मागता तुम्ही, ही राजवस्त्र आहे, ती मिळणार नाही. त्याच्या थोबाडीत मारली एकदम. तो पडला, मूर्छित नाही, मरूनच गेला. त्याचे सगळे नोकर पळून गेले. रामकृष्ण गाठोडी सोडलेली आहेत, वस्त्र काढलेली आहेत, आपल्या अंगाला येतील अशी घातली. एक शिंपी आलेला आहे, त्यांनी त्यांच्या अंगाला योग्य बसतील असं ती शिवून दिली. पुन्हा आणखी गोपालांना सांगितलं, येणार तुम्ही घ्या म्हणाले.
काही भेण्याचं कारण नाही. उत्तम वस्त्र, राजवस्त्र मिळालेली आहे. नगरामध्ये असंच राहिलं पाहिजे. वैराग्य कुठं पाहिजे, कुठं दाखवायचं वैराग्य निराळं, खरं वैराग्य सगळं अंतःकरणामध्ये पाहिजे. भगवान श्रीहरींचं वागणं निराळं, आणखी भगवान सदाशिवांचं वागणं निराळं आहे. दाखविण्याकरता कोणतंच नाही. त्यांनी जरी पोशाख केला, अलंकार घातले, तरी अंतःकरणामध्ये काही नाही त्याच्याबरोबर. पण व्यवहार सगळा लोकांनी कसा पाळला पाहिजे ते त्यांना शिकवा. ह्यांचं इकडं लक्ष. स्मशानातलं भस्म लावतील, सर्वभूषण धारण करतील, काही करतील. असंग राहिलं पाहिजे. ती असंगता दोन्ही ठिकाणी सारखीच आहे. दोन्ही ठिकाणचं ज्ञान शक्ती एकच आहे. बाहेरचं रूप वेगळं असेल. एक माळी होता, त्याने उत्तम सुगंधित पुष्पाच्या माळा त्यांना घालायला दिला, पुष्पगुच्छ दिले. पुढं जाता जाता रस्त्याने एक कंसाची दासी उत्तम चंदनाची उटी तयार करत होती. मोठं तिला ज्ञान होतं त्यात. ती चंदनाची उटी अंगाला जर लावली, त्याला काही औषध वगैरे त्यात सगळी माहिती होती. ती घालून चंदनाची उटी तयार करायची. ताप आलेला असला तरी झाला पाहिजे. हे पूर्वीचे सगळे हे जे आहेत सगळे प्रघात म्हणा, आचरण म्हणा, हे काही वेगळंच आहे. त्याच्यामध्ये काहीतरी कल्याणाचं साधन आहे. भगवंतानी आणखी त्या रस्त्यामध्येच त्या बाईला सांगितलं, बाई आम्ही आत्ता उन्हातून आलो म्हणाले, फार उन्हाचा त्रास झाला, तुमची ही चंदनाची उटी आमच्या अंगाला लावायला देता का? तिलाही आनंद झालेला. घ्या घ्या, देवा आपल्या करतात आहे. ती चंदनाची उटी अंगाला लावली दोहांनीही. गुबाळ ती 3 ठिकाणी तिचं शरीर वाकडं होतं म्हणा. तिला आता काहीतरी फल द्यायला पाहिजे ना. रस्त्यातच तिच्या जवळ गेले, दोन्ही हात तिचे आणखी दंड धरले, पायावर तिच्या आपला एक पाय ठेवला आणि तिला नुसतं वर उचलल्याप्रमाणे केलं. शरीर सारखं झालेलं, सुंदर शरीर तिला मिळालं. कोण असा आहे सर्जन करणारा? आनंद झाला त्या स्त्रीला. तिनं विनंती केली, देवा आमच्या वाड्यातच उचलायला आपण या ना. त्याने होय म्हणा, आम्ही आपले प्रवासी आहोत, कुठेही उतरू शकतो, पण आज नाही येऊ म्हणाले तुमच्या वाड्यामध्ये. निघाले पुढं. प्रत्येक दुकानामध्ये प्रत्येक व्यापाऱ्यांनी आणि त्यांचा सत्कार केलेला आहे रामकृष्णांचा. धनुष्याची जागा कुठं आहे शोध करतायत ते इंद्रधनुष. त्याचं संरक्षण करण्याकरता कित्येक सैनिक त्या ठिकाणी कंसाने ठेवले होते. हे धनुष्य पाहण्याकरता गेले. कृष्ण भगवान हातात घेतलं धनुष्य, थोडं वाकिवल्यावर ते मोडून गेलं. ते सैनिक अंगावर धावून आले. त्या दोघांनी ते धनुष्याचे 2 तुकडे हातात घेऊनच सर्व सैन्य मारून टाकलेलं आहे. आणि गावाबाहेर उपवनामध्ये ज्या ठिकाणी उतरले होते तिथे येऊन दोघेही पोहोचले. कंसाच्या राजधानीमध्ये निर्भयपणाने आत्मविश्वासाने हे सर्व त्यांनी करून नाही, भीती नाही. कंस काय करणार? त्याचा परीट मारला, त्याचं हे सगळं धनुष्यभंग केला, त्याचं सैन्य मारलं. दूध भात वगैरे खाऊन झोपले दोघे. कंसाला रात्रभर झोप नाही आहे. त्याचा मृत्यू जवळ आलेला आहे. मृत्यू जवळ आलेला आहे अशी काही शास्त्रांनी चिन्ह सांगितलेली आहे. अदर्शनम स्वशरसः प्रतिरूपे च सत्यपि. समोर आरसा ठेवलेला आहे. कंसाने पाहिलं. आपलं खालचं शरीर दिसतंय, पण मुख मात्र त्या आरशामध्ये दिसत नाहीये. मृत्यू जवळ आलेला हे कोणी करून बघायचं नाही ना, म्हणजे बनजायचं नाही. भीती नाही, काही तसं होण्याचा संभव आहे आयुष्य असताना सुद्धा. त्यानंतर
प्राणघोषानुपस्थिती, कान झाकल्यानंतर प्राणवायू जो चालू आहे त्याचा आवाज ऐकायला येत असतो, तो ऐकायला येईना कंसाला. स्वपदानाम अदर्शनम, स्वतःचे पाय दिसेना त्याला, हे सगळी निश्चित आहे. अशा स्वप्नामुळे, दर्शनामुळे मृत्यूची भीती त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे. झोप नाही रात्रभर. सकाळी आणखी उठल्याबरोबर सगळी तयारी करायला त्याने सांगितली. सगळ्या मल्लांना बोलवा, ते कुस्त्याचं स्थान ते सगळं सज्ज करा, सर्व मंडळींना आणखी बसण्याची व्यवस्था करा. सांगितलं. सर्व मंडळी येऊन बसलेली आहे, मल्ल आहे आलेली आहे, चांगूर मुष्टिक वगैरे. आणि कंसही भीतीग्रस्त चित्ताने आपल्या सिंहासनावर येऊन बसलेला आहे मल्लयुद्ध पाहण्याकरता. वाद्य वाजता हे सगळे गोपाल पुढे गेलेले आहे. दूध वगैरे पिऊन रामकृष्ण निघाले. त्यांना अगोदर समजलं होतं, अक्रूरीने सांगितलं होतं, रस्त्यामध्ये दरवाजात तो कोवलया पीठ तो उभा करणार आहे. सहस्र दिवसत्वभृत त्याचं वर्णन केलं. 1000 हत्तीचं बळ त्या कोवलया बिडाचं हो. तो रस्त्यामध्ये दारातच उभा राहिलेला आहे. महातानी मुद्दाम कंसाच्या आज्ञेनं तो उभा केलेला आहे. आणखी याच्याकडून रामकृष्णांचा नाश करायचा अशी त्याला आज्ञा आहे. दरवाजामध्ये आल्याबरोबर पाहिलं कृष्णाने, त्याला सांगितलं महाताला, हा तुझा हत्ती बाजूला कर म्हणाल्या, मला आज जायचं आहे, आणि नाही तर तू आणि तुझा हत्ती दोघेही जिवंत राहणार नाही, लक्षात ठेव. पण तो कसा ऐकणार? ही लहान मुलं आहे, ती काय करणार आहे? ह्या अहंकारात सगळे गेले. हत्तीला अंकुशाने प्रेरणा केल्याबरोबर तो हत्ती रामकृष्णांच्या अंगावर धावून गेलेला आहे. राम बाजूला उभे राहिले. कृष्ण भगवान त्याचं शेपूट हातामध्ये घेतलं, त्याला ओढायला लागले. हत्तीला पुढं जाताही येईल, बराच पाठीमागं उभून आणले. पुढं आले, त्याच्या पायाखालून गेले. तो हत्ती पाहतोय, सापडेना, आणि समोर येऊन त्याच्या समोर एकदम पडल्यासारखं दाखल. पडले गोपाल. हत्तीनं एकदम आपला तो दात मारला, मोहरा केला, हे बाजूला झाले, आणि लगेच त्याला धक्का देऊन खाली पाडलं. त्याच्या शरीरावर जाऊन त्याचा दात एक जोराने उपटून घेतला आणि हत्तीला प्रहार केला. महातालाही मारलेला आहे, दोघेही मरून गेलेले आहे. तो दात खांद्यावर घेऊन गोपाल कृष्ण निघाला. बलरामानेही दुसरा दात उपटून घेतला, अंगावरती खांद्यावर दात घेतलेला आहे, आणि दोघेही आत आलेले आहे. कंसाच्या कानावर ही बातमी गेली, हत्ती मारला गेला, रामकृष्ण हे सुरक्षित आहे. त्या अंगावर रक्त सांडलेलं आहे त्या हत्तीचं वगैरे. सर्व मंडळी मल्लयुद्ध पाहण्याकरता आलेली. रामकृष्णांचं दर्शन त्यांना झालेलं आहे. त्यांनाही इच्छा होती, आज दर्शन झालं. सर्वांनाही समाधान झालेलं आहे. इतक्यात तो शाणूर नावाचा जो मुख्य मल्ल होता तो आलेला आहे. रामा कृष्णा, तुम्ही अरण्यात राहणारे लोक, आणि कुस्तीचं तुम्हाला उत्तम शिक्षण असलं पाहिजे, कुस्त्या तुम्ही करता असं ऐकलंय राजेसाहेबांनी, म्हणून तुम्हाला बोलावलंय म्हणाले. राजेसाहेबांना कुस्ती पाहण्याची फार हौस आहे. राजाची इच्छा पूर्ण केली म्हणजे प्रजाजनांचं कल्याण असतं म्हणाले. तेव्हा आपण मल्लयुद्ध करावं अशी राजेसाहेबांची इच्छा आहे. कृष्ण भगवान म्हणाले, काय हरकत नाही, राजेसाहेबांची इच्छा आहे तर आमच्या बरोबरीची जी लहान मुलं आहेत त्यांच्या बरोबर आम्ही मल्ल क्रीडा करू म्हणाले, कुस्ती करू. शाणूर म्हणाला, तू काय लहान आहेस काय? येताना आता तू सहज त्या हत्तीला मारून आलास आणि स्वतःला लहान म्हणतोस. माझ्या बरोबर तुला म्हणलं युद्ध करावं लागेल. आणखी बलरामांच्या बरोबर हा मुष्टिक जो आहे तो युद्ध करी. बरं आहे.
भगवान श्रीहरी हे त्या आखाड्यामध्ये उतरलेले आहे. शाणूर आणि श्रीकृष्ण यांची कुस्ती सुरू झाली. बलराम आणखी मुष्टिक यांची कुस्ती सुरू झाली. कंसवरती बसलेला आहे सिंहासनावर, सर्व मंडळी पाहत आहे आणि ते दोघेही पराक्रमी आहे. शाणूरही मोठा मल्ल आहे. विष्णू सहस्रनामामध्ये शाणूरांध्र निषूदनः असा एक पाठ आहे. शाणूरांध्री निषूदनः किंवा शाणूरांध्र निषूदनः म्हणजे हा आंध्र प्रांतातला मल्ल असला पाहिजे, त्याला मारलं भगवंत आहे. एकमेकांच्या हाताने मारतायत, पायाने मारतायत, मस्तकावर आपटतायत, चालले आहे ते मल्लयुद्ध. सर्व ही मंडळी पाहताय. त्यांना चिंता उत्पन्न झाली, काय हे राजाने मल्लयुद्ध सुरू केलेलं आहे, एक लहान मुलगा आणि एक मोठा मल्ल, कसं व्हायचं, ही जोडी बरोबर नाहीये. आणि त्यावेळीच मल्लयुद्ध म्हणजे पराजय कुणाचा झाला, म्हणजे जो मरून गेला, मेला जो, त्याचा पराजय झाला, जो जिवंत राहिला तो विजय, असं ते मल्लयुद्ध आहे. नुसतं पाठ लागली जमिनीला म्हणजे त्याचा पराजय झाला असं नाहीये. सर्व लोकांना चिंता उत्पन्न झाली, राजाला ते दोष देत आहेत. असं बराच वेळ ते मल्लयुद्ध झालेलं आहे. आणि शाणूर दमला. कृष्णांच्या सामर्थ्यापुढे आपलं सामर्थ्य काही चालत नाही आहे. आणि एकदम धावत येऊन त्याने कृष्णाच्या छातीवर मूठ मारली जोराने. यानेही शाणूराच्या दोन्ही दंडाला धरून वर उचलून खाली जोराने आपटलेला आहे. शाणूराचा प्राण निघून गेला. बलरामाने ही मुष्टिकाला मारून टाकले. आणखी काही मल्ल आले, पण बाकीचे सगळे पळून गेलेले आहेत भीती. आपल्या बरोबरीची गोपाल मंडळी त्यांना बोलावलं रामकृष्णाने. त्यांच्या बरोबर आणखी मल्लयुद्ध चालू आहे. पुष्कळ मल्ल मारले, काही मल्ल पळून गेलेले आहे. वाद्य वाजायला लागली. सर्व लोक टाळ्या वाजवित आहे, प्रशंसा करतायत गोपाल कृष्णाची, रामाची. कंस एकदम रागाने उठून उभा राहिला. वाद्य बंद करा म्हणाले. हा जो वसुदेव आहे आणि उग्रसेन आहे, या दोघांनाही ठार मारा. बडबड करायला लागला. प्राण जाण्याची वेळ आलेली आहे. एकदम रागाने गोपाल कृष्णाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्या आखाड्यातून एकदम वर उडी मारली. कंसाच्या सिंहासनावर उडी मारली. तोही उठलेला आहे, तलवार उपस्थिती आहे, पण त्याला धरलं गोपाल कृष्ण. त्याला धरून उचललं, जोराने त्याला खाली टाकून दिलेला. त्याच्या अंगावर आपण उडी मारली. फक्त एवढंच केलं. त्यांच्या हातात ते शस्त्र नाही आहे, पण तो कृष्णांचा भार त्याला सहन झाला नाही. त्याने एकदम जोराने टाकल्यामुळेही त्या कंसाचे प्राण निघून गेलेले आहे. कंसाचे 8 भाऊ एकदम धावून आले कृष्णाला मारण्याकरता. बलरामजी सावध होते. त्यांनी त्या 8 बंधूंना ठार मारून टाकलेला आहे. संपला विरोध, संपलेला आहे. गोपाल कृष्ण रामकृष्ण वर आलेले आहे. वसुदेव देवकीना तुरुंगातून आणखी मुक्त करून आणलेला आहे. उग्रसेन राजालाही तुरुंगात टाकलं होतं कंसाने, त्यालाही मुक्त केलं. आणखी उग्रसेन राजाला सांगतायत भगवान गोपाल कृष्ण, राजे साहेब, हे राज्य आपलं आहे, आपण राज्य करावं. आम्ही तुमचे सेवक आहोत, सहाय्य आमचं होईलच. देव सुद्धा तुमच्या विरुद्ध वागणार नाही, मी तुमचं संरक्षण करीन. याप्रमाणे आणखी उग्रसेनाला आश्वासन दिलं. राज्याभिषेक त्याला करीवलेला आहे. पुढं त्या सगळ्या कंसांच्या स्त्रिया रडताय. त्यांचं समाधान केलेलं आहे, करीवलेलं आहे. आणखी देवकी वसुदेवांना तुरुंगातून बाहेर आणलं. ते बसलेले आहे. जन्मापासून आत्तापर्यंत कधी त्यांनी कृष्णाला रामाला तर पाहिलंच नाही. गर्भातूनच तो बाहेर गेला. कृष्ण जन्माला येण्याबरोबर त्यांना गोकुळात नेऊन ठेवलं. 11 वर्ष गेली. 11 वर्षानंतर गोकुळातून हे परत झाले.
पाहताय ही मुलं नाहीत, साक्षात परमेश्वर आहेत. त्यांच्या अनंत लीला त्याने ऐकल्या होत्या आणि कंसासारखा 10,000 हत्तीचं ज्याला सामर्थ्य आहे अशा प्रकारचा कंस एका क्षणामध्ये मारला गेला म्हणाले. हे काही सामान्य आमच्यासारखे जीव नाहीये, परमेश्वर आहे. वसुदेव देवकींच्या मुखातून वाणी निघेना, दर्शन झालेलं आहे, आनंद झालेला आहे, वियोग संपलेला आहे, मुलं भेटलेली आहे, पण काय बोलायचं, स्वस्थ बसून राहील. पितर उपलब्धार्थ विदित्वा पुरुषोत्तम माभूत इति निजाम मायाम तथा जनमोहिनी. ईश्वर समजतायत आम्हाला. ईश्वर असून ईश्वर समजणं काही दोष आहे नाही म्हणाले. आम्ही आता ईश्वर म्हणून इथं काम करणार नाही आहे, यांची मुलं म्हणून राहणार आहोत. पुण्याई आहे, आपली माया त्यांनी टाकली. हात जोडलेले आहेत गोपाळ कृष्णानी, आई पिताजी, आमच्याकडून तुमची सेवा आतापर्यंत काहीही घडली नाही म्हणाले. बालपण आहे, किशोर वय आहे, इतकं वय आमचं गेलं, पण आमचं दुर्दैव असा आड आला आम्हाला की तुमची माता पितरांची सेवा आम्हाला करता आली नाही म्हणाले. ज्यांच्यामुळे हा देह आम्हाला मिळाला, ज्यांनी आमचं पोषण केलं, त्या माता पितरांच्या ऋणातून कोणीही मुलगा मुक्त होणार नाही. माता पिता त्याचप्रमाणे आपली साध्वी भार्या मुलगा यांचं संरक्षण करणं हे कर्तव्य आहे सर्व. पण कंसाच्या भीतीनं आम्ही गोकुळात जाऊन बसलो म्हणाले. व्यर्थ आमचं आत्तापर्यंत आयुष्य गेलेलं आहे, आमच्या अपराधाची आपण क्षमा करा, आशीर्वाद द्या आम्हाला. मायेनं मनुष्य रूप धारण करून आलेला परमात्मा विश्वरूपी, त्याची ती वाणी ऐकलेली आहे, लोकसंग्रह करताय. सर्वांनी माता पितरांच्या बद्दल कसं वृत्ती ठेवली पाहिजे हे सांगण्याकरता प्रेमाने जवळ घेतलं. दोघांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहताय. काही बोलणं झालं नाही, काही बोलले नाही. माता पितरांचं समाधान केलं. उग्रसेन राजा, त्याला राज्याभिषेक केलेला आहे. कंसाच्या भीतीनं घरदार सोडून गेलेले, परप्रांतात गेलेले सगळे यादव त्यांना बोलावून आणलेला आहे, बोलावणं पाठवलं, सगळ्यांना आणलेलं आहे. त्यांना जी आणखी सहाय्य जे जे पाहिजे होतं ते सर्व केलेलं आहे. घरदार बांधून दिली, सगळं त्यांची कामं. संघटना ही पाहिजे ना, आणि आता झालेली ही संघटना म्हणजे निश्चितच आहे. कंसाने त्रास दिल्यामुळे जावं लागलं. आज आपण पुन्हा परत आलो. हा पुढारी आपल्याला मिळालेला आहे. सर्व ही यादव मंडळी अत्यंत संघटित अशी राहिलेली आहे. बाहेर आलेले आहेत. नंदराजाला भेटले रामकृष्ण. भगवान सांगतात, पिताजी आपण आमचं पालन पोषण आतापर्यंत केलेलं आहे. स्वतःच्या देहापेक्षा आपल्या मुलावरती माता पितरांचं प्रेम अधिक आहे म्हणाले. जा आपण आता गोकुळामध्येच चला, आता आम्हाला इथं राहिलं पाहिजे म्हणाले. कामा आहेत आता पुष्कळ, हे मोठं राज्य आहे, व्यवस्था लावायची. येऊ आम्ही सगळ्यांना भेटण्याकरता, आम्ही येऊ, सवडीने येऊन जाऊ म्हणाले. सांगा सर्वांना. त्यांचं सांत्वन केलं. आता काही मांडलिक राजा, सार्वभौम राजा असं काही नातं राहिलेलं नाही. त्याला पुष्कळ वस्त्र अलंकार सर्व दिलेलं आहे, सत्कार केला. आणि त्यानं जाण्याला सांगितलं. नंद आपल्या सगळ्या गोपालांना बरोबर घेऊन निघालेले आहे. डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहे. पुन्हा केव्हा भेट होईल रामकृष्णाची काही नियम नाही. वसुदेवाने आपल्या या 2 मुलांचं उपनयन केलेलं आहे. गर्गाचार्यांना बोलावून आणून आणखी हे केलं. गायींचं दान केलं. कृष्ण जन्माच्या वेळेला मनाने ज्या 10,000 गायी देण्याचं ठरविलं होतं, त्या 10,000 गायी या वेळेला दिलेल्या आहे. आता सगळं स्वातंत्र्य आहे. उपनयन झाल्यानंतर
दोघेही रामकृष्ण दोघेही विद्या ग्रहण करण्याकरता विद्याभ्यासाकरता उज्जैनी नगरीमध्ये आलेले आहे. सांदीपनी गुरु महाराजांच्या आश्रमामध्ये येऊन राहिले. विद्याभ्यास चाललेला आहे. सांदीपनी गुरु महाराजही त्यांची शुद्ध भक्ती, त्यांची प्रज्ञाशक्ती हे सगळं पाहून अत्यंत संतुष्ट झाले. सर्व वेद, सर्व उपनिषद वगैरे सर्वही त्यांनी शिकवली. धनुर्वेद सर्व शिकवलेला आहे. राजनीची सगळीही विद्या त्यांना दिलेली आहे. सर्व विद्या ज्यांच्यापासून निघालेल्या आहेत ते विद्याभ्यास करतायत. त्यांना विद्याभ्यास करायला किती वेळ लागणार आहे? 14 विद्या आणि 64 कला, 64 दिवसामध्ये सगळ्या कला शिकल्या. कोणच्या कला आहेत काय कल्पना सुद्धा नाही. माळ फुलाची कशी तयार करावी ही सुद्धा एक कला आहे. द्रौपदीला ते माहिती होती, सगळं शिकलेली होती. विराट राजाच्या नगरामध्ये त्या राणीची ती दासी म्हणून राहिली होती. तिला उत्तम फुलाच्या माळा गजरे वगैरे करून द्यायची. ती पाय तेवढे कुणाचे मी होणार नाही म्हणाले, बाकीचं तुमचं काम करेन, तिने अगोदरच सांगितलं. अशा सगळ्या कला, ह्या सर्व ही कलांचं विद्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आणखी त्यांनी प्रार्थना केली, गुरु महाराज काय आता गुरुदक्षिणा काही द्यायची. त्यावेळेला गुरुदक्षिणा नंतर देण्याची पद्धत होती. आता अगोदरच डोनेशन मागतात. विद्याभ्यास करू दे विद्यार्थी, नाही तो सोडून जाऊ. सर्व विद्या विद्यार्थ्यांना दिल्यानंतर पूर्ण तो ज्ञान संपन्न झाल्यानंतर त्यांनी विचारायचंय काय गुरुदक्षिणा पाहिजे. विचारताय काय त्यांची विलक्षण प्रज्ञा पाहिली. विद्या ग्रहण करण्याला त्यांना विलंबच नाही. सर्व विद्या त्यांना माहितीच आहेत असं त्यांना वाटलं. संदीपनी गुरु महाराज अशी मानुषी मतिम म्हणतात. मनुष्याची अशी बुद्धी नाही. पत्नीचा विचार घेतला, काय मागायचं यांच्यावर, वाटेल ती गुरुदक्षिणा देतील. तुझी काय इच्छा आहे? ती म्हणाली आमचा एक मुलगा गेलेला आहे ना, तो मुलगा आणून द्या म्हणून सांगत. समुद्रात बुडून गेलेला आहे. सांगितलं सांदीपनी गुरु महाराजांनी असा असा एक मुलगा गेलाय, आलेले आहे. सिंधूमध्ये समुद्रामध्ये शोध केला आणि तिथून यमलोकांना निघून गेले. रामकृष्ण तिथे आलेले आहेत. यमलोकामध्ये आल्याबरोबर आपला तो पांचजन्य शंख वाजवला समुद्रात मिळालेला. यमधर्म आलेले आहे. त्यांनी दोघांचीही पूजा केली. हात जोडून विचारलं काय आज्ञा आहे महाराज. भगवान म्हणाले यमा, आमच्या गुरुजींचा मुलगा इथं आणलेला आहे ना, त्याच्या कर्माचं फल आहे. नरकाला जाणं, सुख भोगणं, दुःख भोगणं, ते प्रारब्ध कर्माचं फल भोगण्याकरता इथं आणलेला आहे. तो गुरुपुत्राला त्या नेण्याकरता आम्ही आलेलो, तो आणून द्या म्हणाले. यमधर्म काय बोलणार. तो नेमलेला अधिकारी होता, हे सर्वाधिकारीच आहे. आणला. गुरुपुत्राला घेऊन पुन्हा सांदीपनी गुरु महाराजांच्या जवळ आले. महाराज हाच तुमचा मुलगा ना, घ्या म्हण. आणखी काय पाहिजे असेल ते सांग. आनंद झाला. यमाच्या नगरात गेलेला गुरुपुत्र, प्रारब्ध कर्माच्या बंधनामध्ये पडलेला गुरुपुत्र, त्याला प्रारब्ध कर्म बंधनातूनही मोकळं केलं, यमाच्या बंधनातूनही मोकळं. ही ईश्वराची शक्ती आहे. ही ज्यांच्या मनामध्ये पक्की आहे ईश्वर शक्तीबद्दल पूर्ण ज्यांचा विश्वास आहे, त्यांना यमाची भीतीही काही बाळगण्याचं कारण नाही. आशीर्वाद दिलेला आहे संदीपनी गुरु महाराजांनी. तुमच्या सारख्यांचा गुरु झालेला आहे, त्याची कोणतीही इच्छा शिल्लक राहत नाही. जा आपल्या घरी जा. तुमची पवित्र कीर्ती सर्वत्र पसरून राहील. तुमचं ज्ञान हे आणखी तेजस्वी राहील, चांगलं राहील. आशीर्वाद दिलेले आहे. रथामध्ये बसून आपल्या नगरामध्ये, मथुरा राजधानीमध्ये सर्व आलेले आहे. आनंद झाला दोघांचं दर्शन झाल्यामुळे सर्वांना. यादवांचा एक श्रेष्ठ मंत्री म्हणजे उद्धवजी राजमंत्री होते. बृहस्पतीचे शिष्य आहे. राजनीतीचा अभ्यास त्यांनी बृहस्पतीपासून केलेला आहे. उद्धवजी
आणि भगवंतांचा एकनिष्ठ भक्त आहे. त्याच्याजवळ बोलत बसले भगवान. उद्धवजी, एक काम आहे म्हणाले, तुम्ही एकदा गोकुलामध्ये जाऊन या, त्या गोपींना भेटून या, त्यांच्या मनाचं समाधान करा. मी इकडं आल्यामुळे त्यांना अत्यंत दुःख झालेलं आहे. मन प्राण सगळं मला त्यांनी अर्पण केलेलं आहे, माझ्या ठिकाणी आहे. सगळं देहाकडं लक्ष नाही, खाण्यापिण्याकडं लक्ष नाही, सर्व व्यवहार धर्म सगळे त्यांनी सोडलेले आहे. कशाची त्यांनी भीती नाही. त्या गोकुलवासी ज्या गोपी आहे, अत्यंत दुःख भोगताय, त्यांचं समाधान करा. माझा उपदेश, माझा एकंदर संदेश सांगा त्यांना. येणार आहे म्हणावं मी, मनाचं समाधान करून या. उद्धवजी भगवंतांच्या आज्ञेप्रमाणे गोकुलामध्ये आलेले आहे, नंदाच्या वाड्यामध्ये गेलेले आहे. भेट झाली, नंदाने त्यांचा सत्कार केलेला आहे, भोजन झालेलं आहे आणि बोलत बसले. नंदजी विचारत आहे, कच्चिरंग महाभाग सखान शूर नंदन असते कुशल्यवत्याजी युक्तो मुक्त स्वरूपदा. आमचा मित्र वसुदेव हा कुशल आहे ना, त्याची मुलं बाळ, त्याची मित्रमंडळी सर्वांचं कुशल आहे ना. कंसाचा नाश झाला ईश्वरेच्छेनं, त्याचे सगळे अनुयायीही मारले गेले. यादवांचं संरक्षण झालेलं आहे. गोपाळ कृष्णाला आमची आठवण होती का उद्धवजी? त्याच्या आईची जरी त्याला आठवण होती का? त्याची मित्रमंडळी आहे, ह्या गायी आहे, हे वृंदावन आहे, हा गोवर्धन पर्वत आहे, इथं त्यांनी लीला केलेली आहे, त्याचं स्मरण त्याला आहे का? तो गोविंद ह्या आपल्या लोकांना आम्हाला भेटण्याकरता येणार आहे का एकदा तरी? केव्हा आम्हाला त्याचं मुख पाहायला मिळेल? दावाग्नीपासून आमचं रक्षण केलं, पर्जन्यवृष्टीपासून रक्षण केलं, कारिया नागापासून रक्षण केलं, अनेक संकट आमच्यावर आली, श्रीकृष्णाने आमचं रक्षण केलेलं आहे. त्याचं स्मरण झाल्याबरोबर सर्व आमची कामं थांबतात म्हणाले. सर्वांना शिथिला क्रिया. हा केवढं स्मरण आहे त्यांना मिळालं देवाने. ज्या ज्या ठिकाणी आम्ही पाहावं तिकडं मुकुंदाचं स्मरण होत आहे. असं नंदजी सांगताय. यशोदा फक्त ऐकती आहे, डोळ्यातून अश्रुधारा चाललेली आहे. उद्धवजी म्हणाले, नंदजी यशोदामाई तुम्ही किती पुण्यवान आहात म्हणाले. मनुष्य देह तुम्हाला मिळाला, पण नारायण जो परमात्मा त्याची भक्ती प्रेम तुमच्या अंतःकरणामध्ये मिळालेला आहे, देवाने दिलेला आहे. तुमचा जन्म धन्य झालेला आहे. रामकृष्ण हे विश्वेश्वर आहे. सर्व विश्वाला उत्पन्न करणं, पालन करणं, उपसंहार करणं हे त्याचं कार्य अखंड चालले. प्राणवियोगाच्या वेळेला ज्या भगवंताचं स्मरण ज्याला होत आहे तो या सर्व त्रिगुणात्मक संसारातून मुक्त होतो आहे. त्या नारायणाची प्रेम भक्ती भाव तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न झालेला आणखी काय पुण्य पाहिजे म्हणाले. हेच तुमचं पुण्य येणार आहे. भगवंतांनी सांगितले तुम्हाला सांगायला, येऊ म्हणाले, लवकर आम्ही येऊ, भेटू असं सांगितले. तुम्हालाही येताना सांगितलेच त्याने आम्ही भेटायला येणार आहोत. आणि भेटायचं म्हणजे तो नाही कुठं म्हणाले, सर्व ठिकाणीच आहे. उद्धवजी जराशे ह्या ज्ञानमार्गाकडे त्यांचं लक्ष. प्रेमाचंही वर्णन केलं. तुमची भक्ती मोठी आहे, तुम्ही धन्य आहात असंही सांगितलं आणि पुन्हा ज्ञान सांगायला लागलं. सर्व ठिकाणी आहे परमेश्वर, वियोग कुठं आहे म्हणा असंही सांगितलं. याप्रमाणे रात्रभर बोलत बसलेले आहेत. प्रभात काळ झाला, त्या सगळ्या गोपी उठलेल्या आहे. दही घुसळण्याचं काम चाललेलं आहे. आणखी भगवंताच्या लीलांचं गायन चाललेलं आहे. अंतःकरण भगवंताकडे आहे, वाणीनं त्याचं वर्णन चाल. ते लीला गायन
त्या आवाजाने सर्व दशदिशांचं अमंगल नष्ट झालं असं सुखाचार्य सांगतात. काम झालेलं आहे, सूर्योदय होऊन गेलेला आहे, बाहेर आल्या गोपी आणि नंदाच्या दरवाजामध्ये एक रथ उभा आहे असं त्यांना दिसलं. हे संध्याकाळी आले होते त्यामुळे त्यांना काही कळलं नाही. त्या म्हणाल्या हा रथ कुणाचा आलेला आहे म्हणाले. काय पुन्हा अक्रूर आला काय म्हणाले. आणि आता अक्रूर असं काय काम आहे म्हणाले. काय घ्यायचं ते आमचे प्राण घेऊन गेला म्हणाले. त्यांना मुख्य भेटायचं काम होतं उद्धवजींना सर्वांनी आवरून. आणि उद्धवजी गोपींना भेटण्याकरता बाहेर पडलेले आहेत. गोपी उभ्याच होत्या पितांबरधारी. अगदी अजानुबाहू हा भगवंताचा भक्त आलेला आहे हे त्यांना समजले. त्याही आल्याजवळ नमस्कार केला उद्धवजींना त्याने आणि बोलण्याकरता सगळ्या त्या गोपी बसल्या. उद्धवजीही बसले. त्या गोपी बोलायला लागलेल्या आहेत. उद्धवजींना अवसरच मिळाला. जानी मस्त्वाम जरुपदे पार्षदम समुपागतम भर्त्रेह प्रेषित पित्रोर्भवान प्रियचीर्या. रागावलेल्या आहेत. सात्विक कोप आहे. देवानी आम्हाला सोडून जायला नको असं त्यांना वाटत आहे. आपल्या भक्तीवर प्रेम, आपल्या प्रेमावर त्यांचा विश्वास आहे, अभिमान नाही. त्या म्हणतायत उद्धवजी त्या यादवांच्या राजाने तुम्हाला इथं पाठवलंय ना. त्याचं नावही घेतलं नाही कृष्णाचं. तुमच्या मालकाने तुम्हाला इथं पाठवलेलं आहे. दुसरी एक गोपी म्हणाली कशा करता पाठवलं. त्या गोपी सगळ्या चतुर हो. कशा करता म्हणे. त्याचे आई बाप इथं आहेत की. आई बापांना काही सांगण्याकरता भेटण्याकरता पाठवलं असेल. ते उद्धवजी स्वस्थ ऐकताय, काही बोलत नाही. कोण आहे या ठिकाणी त्याच. आई बापाशिवाय दुसरं कोण आहे त्याच्यावर प्रेम करणारे इथं कोणी नाही म्हणाले. स्नेहानुबंधो बंधूना मुनीना मुनेरपि सुरुस्तिजा. माझा पित्याचं प्रेम सोडता येत नाही म्हणाले. त्यामुळे त्याच्याकरता पाठीवला असेल. पुन्हा म्हणतायत उद्धवजी भेटला का त्याच्या आई बाबांना. झाली का भेट. काम झालं की नाही. केव्हा जाणार मथुरेला. बरं काय विचारायचं आता. ह्या गोपी काय कृष्णावर प्रेम करतात का रागावलेल्या आहेत त्यांना काही समजेल. असं भाषण केलेलं आहे. एक भ्रमर आलेला आहे. त्याला उद्देशूनच एक गोपी बोलू लागली. मधुप किचव बंधो मा स्पृशांघ्रिम सपत्न्या कुश विरुलित माला कुंकुम श्मश्रुभिर्नः वहतु मधुपतिस्तन मानिनीनां प्रसादम यरुसरसि विडम्यम यस्य दूतस्य दूतस्त्वमीदृक. भ्रमर म्हणजे उद्धवजींना उद्देशूनच हे भाषण आहे की गोपी सांगते आहे भ्रमर हा कृष्णाचा दूध आलेला आहे आणि त्याला ती उत्तर आम्हाला आमच्या जवळ येऊ नकोस म्हणाले. तू निघून जा. तो जो तुझा स्वामी आहे मथुरेचा राजा झालेला आहे त्याच्या स्त्रिया ज्या असतील त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या जवळ जाऊन त्यांचं तू वर्णन कर. आमच्या जवळ येऊ नकोस. कशाला आमच्या जवळ त्याच्या गुणाचं गायन करतोस म्हणाले. तो कपटी आहे म्हणाले. त्याने आणखी आमच्या प्रेमाचा धिक्कार केलेला आहे, निघून गेलेला आहे. काय काय कसा वागलाय तो आम्हाला सगळं माहिती आहे. रामावतारातलं काढलं त्याने. वालीला बाण मारला, झाडाआड राहून मारला बाण म्हणाले. हाच तो कपटी. शूर्पणखेचे नाक कान कापायला लावलं यानेच लावलं म्हणाले. बलिराजाच्या यज्ञामध्ये याचक म्हणून गेला आणि त्याचं सर्वस्व हरण करून त्याला शेवटी बंधनामध्ये टाकलं म्हणाले. काय करायचं. हाच तुझा मालक आहे ना. भ्रमराला म्हणजे उद्धवजींना उद्देशून हे भाषण आहे.
ऐकतायत उद्धवजी. ही काही निंदा नाही आहे, देवाची निंदा नाही. तेव्हा काय करायचं त्याची आठवण करून म्हणाले नको आता. त्या मथुरा राजधानीमध्ये आणखी तो राहतो आहे आणि इथं आम्ही मात्र या शोकामध्ये निमग्न झालेलो आहोत. आपले सगळे बंधू सगळे मित्र वगैरे सगळ्यांना सोडून देऊन गेलेला आहे. आम्ही त्याच्या दासी आहोत, परंतु आमच्याकडं त्याचं लक्ष नाही आहे, आम्हाला विसरून गेलेलं आहे. उद्धवाना त्यांचं ते अलौकिक दिव्य प्रेम दिसून आलेलं आहे. कृष्ण दर्शनाची फक्त उत्कंठ आहे, बाकी काही नाही. त्यांचं सांत्वन करताय. अहो युजमस्म पूर्णार्थ भवत्यो लोकपूजिता वासुदेवे भगवती यासाम इत्यर्पितम मनः. गोपी हो, तुमचं सर्व कृत्य संपलेलं आहे. पाप पुण्य तुम्हाला काही नाही म्हणा. सर्व लोकांनी तुमचा आदर करावा अशी तुमची योग्यता आहे. भगवान वासुदेवाच्या ठिकाणी तुम्ही अंतःकरण समर्पण केलेलं आहे. इतकं प्रेम तुम्ही करता, यात सर्व आलेलं आहे. काहीही साधनाची तुम्हाला जरूर नाही. सर्व साधनांचं फळ हे भगवत प्रेम तुम्हाला मिळालेलं आहे. दानव्रत तपो होम जप स्वाध्याय संयमैः श्रेयोभिर्विविधैश्चान्यैः कृष्णे भक्तीही साध्यते. भक्ती कशी मिळेल उद्धवजी सांगतायत. अनेक जन्म सत्कर्म केली पाहिजे, दान केलं पाहिजे, व्रत केली पाहिजे, तप केलं पाहिजे, जप केला पाहिजे, इंद्रियांचा निग्रह केला पाहिजे. अशी अनेक पुण्य साधनं करता करता आणि पापक्षय होऊन भगवंताची भक्ती चित्तामध्ये उत्पन्न होती. ती भक्ती मोठ्या मोठ्या मुनींना सुद्धा मिळत नाही, ती तुम्हाला मिळालेली आहे. देवाची तुमच्यावर फार मोठी कृपा आहे. तुम्हाला मुलाची आठवण नाही, पतीची आठवण नाही, घरादाराची आठवण नाही, वस्त्रालंकाराची आठवण नाही, कुणीकडेही तुमचं लक्ष नाही. अखंड भगवान श्रीहरी तुमच्या चित्तामध्ये राहिलेले आहे. भगवंताने तुम्हाला सांगण्याकरता काही संदेश माझ्याजवळ दिलेला, तो ऐका तुम्ही. भगवान सांगतायत गोपी हो, भवतीराम वियोगो मे नहि सर्वात्मना क्वचित यथा भूतानि भूतेषु संयान खंवायु वग्नि जलम मही. माझा वियोग झाला असं तुम्हाला का वाटतं गोपी हो? भगवान सांगतायत उद्धवजी, माझा वियोग कसा होईल? सर्व ठिकाणी मी आहे ना. ही पंचभूत पृथ्वी तेज वायू आकाश अशी सर्व ठिकाणी आहेत, कुठं नाही. तसा मी सर्वत्र आहे. सर्वांच्या मनामध्ये आहे, इंद्रियामध्ये आहे, शरीरामध्ये आहे, सर्वत्र मी आहे. तेव्हा सर्वात्मरूपी सर्वस्वरूपी सर्वव्यापी असा मी असताना आणि तुम्हाला दुःख होण्याचं कारण काय? इंद्रियांचा निरोध करून मन स्थिर झालं म्हणजे माझं हे स्वरूप आणखी समजून येतं म्हणाले. बरं, बाह्य दृष्टीनं तुम्ही म्हणत असा ते रूप तुम्हाला कुठं दिसतंय, ते रूप आमच्या समोर नाही आहे, तुम्ही निघून गेला की नाही? त्याचं कारण आहे म्हणा. मनस सन्निकर्षार्थम मदन उद्यान काम्यया. हे बाह्य शरीर घेऊन मी इकडं आलो म्हणा. तिचं आहे सर्वव्यापी मी. हे माझं रूप तुम्हाला दिसत नाही आहे, ते मी घेऊन आलो, मथुरेमध्ये राहिलो. याचं कारण तुमचं मन माझ्याजवळ नेहमी राहिलं पाहिजे. माझं ध्यान तुम्हाला घडलं. आपला प्रिय मनुष्य हा दूर असताना जितकं त्याच्याकडं लक्ष जातं तितकं समोर असताना जात नाही म्हणाले. सन्निकर्ष म्हणजे अनादर होत. म्हणून तुम्ही तिथंच राहा, मन माझ्याकडं ठेवा आणि मनाने माझं ध्यान चिंतन करा माझ्या गुणांचं, म्हणजे लवकर माझी प्राप्ती होईल. याप्रमाणे भगवंतांचा तो संदेश त्या गोपींना सांगितला उद्धवजींनी. त्या बोलायला लागल्या. गोपी म्हणतात,
कंसाला मारलं म्हणाले, सर्व यादवांना आणखी सुरक्षित ठेवलं, त्यांचं संरक्षण केलं. भगवान गोपाळ कृष्ण बलरामजी हे सगळे सुखी आहेत ना. आता त्यांना सगळ्या नगरातल्या स्त्रिया भेटलेल्या असणार, त्यांच्या मनाचं समाधान ते करत असतील. हे खरं आहे ना उद्धवजी? ते तत्वज्ञान वगैरे सगळं बाजूलाच ठेवलं, काय ऐकून घेतला संदेश आणि तिकडं लक्षच नाही. काय त्या नगरावासी सगळ्या राजकन्या त्यांना भेटतील, त्यांच्या बरोबर विवाह होईल, सगळं त्यांच्याच मध्ये आता ते त्यांचं मन गुंतवून राहणार आहे. आमची आठवण कशाला होईल? केव्हा येणार आहे? आम्हाला भेटण्याकरता काही येण्याची आहे का? आशा आहे का? आम्ही धरावी का म्हणा. काही गोपी म्हणाले, कशाला येईल तो आता? राजकन्याबरोबर त्याचा विवाह होईल, सर्व राज्य कारभार त्याला पाहावा लागेल. आम्ही वनात राहणाऱ्या, खेड्यामध्ये राहणाऱ्या आमच्या सारख्या गोपी यांच्याकडं यांना भेटण्याकरता कशाला येईल तो म्हणाले. तो तर लक्ष्मीपती आहे, त्याला तर कुणाचीच इच्छा नाही. आता आमच्या नशिबाला एवढं झालं. परम सौख्यम ही नैराश्यम स्वैरण्यप्या पिंगला तज्जानती नाम न कृष्णे तथापि आशा दुरुत्तया. पिंगला वेश्येनं जे सांगितलेलं आहे की निराश माणसाने आशा करू नये, तेच आमच्या नशिबात आहे. तसंच आम्ही वागलं पाहिजे. परंतु कृष्ण दर्शनाची आशा आमच्या मनातून जात नाही. उद्धवजी, काय करावं? कसं विसरू आम्ही कृष्णाला? डोळे उघडून आम्ही काय डोळे झाकून बसायचं का? डोळे उघडून जिकडं पाहावं तिकडं कृष्णाचं स्मरण होत. नदीकडं आमची दृष्टी गेली, इथं गोपाळ कृष्ण उभा राहिलेला होता, झाडाखाली उभा राहिला होता, इकडं उभा राहिला होता, पर्वतावर उभा राहिला होता, इथं त्याची अमुक लीला झाली. जास्तीत जास्तीचे स्मरण आमच्या चित्तामध्ये येऊन व्याकुळ होतो म्हणाले आम्ही. कसं विसरावं, कसं सांगा तुम्ही? तत्वज्ञानाने काय कृष्णाचं विस्मरण होत आहे म्हणा. आणि असं तत्वज्ञानाचा उपयोग काय आहे? विस्मर्तून नैव शक्नुमहा, आम्ही विसरू शकत नाही. अतिशय शोकाकुल झालेल्या गोपी, हे रमानाथा, हे गोविंदा, आम्हाला या दुःखातून तुम्ही मुक्त करा, दर्शन द्या अशी प्रार्थना करताय. उद्धवजींना त्यांचं दुःख दूर करणं शक्य झालं नाही. त्यांची भूमिका फार मोठी आहे. करताय कृष्णलीला वर्णन करताय, सांगताय, तत्वविचार मांडताय. बरेच दिवस उद्धवजी राहिले इथं. गोपींची संगती असावी असं उद्धवांना वाटताय. केवढी योग्यता यांची आहे. ज्ञान नाही, कर्म नाही, काही नाही, पण केवढी भक्ती आहे. बरेच दिवस राहिलेले आहेत. उद्धवजी आणखी नंतर मसुरेला जाण्याकरता निघाले आणि त्यांनी उद्गार काढलेले आहे, काय या स्त्रियांची योग्यता आहे. भगवान श्रीहरीच्या ठिकाणी केवढी भक्ती यांच्या चित्तामध्ये आहे. असे जे भक्त असतील त्यांच्या जवळ भगवान श्रीहरी नेहमीच राहतात. लक्ष्मीवर असा प्रसाद मिळाला, लक्ष्मीला मिळाला नाही. स्वर्गातल्या स्त्रियांना असा प्रसाद मिळाला नाही, जो प्रसाद रसक्रीडेच्या वेळेला या गोपींच्या वर झालेला आहे. तुमचे उपकार मी विसरू शकणार नाही, तुमच्या उपकाराची फेड मला करता येणार नाही, असं भगवान म्हणालेले आहे यांच्याबद्दल. सर्व ही मार्ग धर्म मार्ग यांनी टाकून गेलेला आहे. कृष्ण गेला तरी कृष्णाला विसरू शकत नाही. त्या कोण याला बोलणार? कृष्णाची आठवण करायची नाही. तो हिरण्यकशिपूने का आपल्या मुलाला ताकीद केली, प्रयत्न केला, ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः मरून गेला. तसं यानं बोलणार कोण? यांचं बुद्धी परिवर्तन करायचं, यांच्या मनात ती कृष्ण भक्ती काढून टाकण्याला कोण समर्थ आहे? अशा रीतीनं
उद्धवजींनी शेवटी त्यांना नमस्कार केला. वंदे नंद व्रजस्त्रीणाम पादरेणुम अभिक्षशा यासाम हरिकथोद्गीतम पुनाती भुवनत्रयम. या नंदाच्या गोकुलात राहणाऱ्या या कृष्णभक्त स्त्रिया ज्या आहेत यांच्या चरणाच्या रजकरणाला कणाला मी नमस्कार करतो, पायाला सुद्धा नाही. ज्यांनी हरिकथा हरिलीला गायन करण्याला सुरुवात केल्याबरोबर संपूर्ण त्रिभुवन पवित्र होऊन जात आहे. काही कशाची आवश्यकता नाही, राजशासन नको, काही नको. हे इतकं सामर्थ्य याच्यामध्ये. निघाले उद्धवजी. नंद यशोदा यांचंही आणखी संमती घेतली, रथामध्ये बसलेली आहे. नंदाने सांगितलं, उद्धवजी मनसो वर्तयो नस्यु कृष्ण पादांबुजाश्रया वाचो भिजायिनी नाम कायस्तत्प्रभणा. गोपाळ कृष्णाला परमेश्वराला आमची विनंती सांगा, आमच्या मनोवृत्ती भगवान श्रीकृष्णांच्या चरणाच्या ठिकाणीच नेहमी राहाव्या, त्याच्या चरणाचं स्मरणाने. आमच्या वाणीनं भगवंताच्या नामांचं स्मरण नित्य करावं, पठण करावं, नामस्मरण घडावं. आमच्या शरीराने त्याची सेवा व्हावी, पूजा व्हावी. आमच्या कर्माने ज्या ज्या जन्माला आम्ही जाऊ त्या सर्वही जन्मामध्ये रतिर्नः कृष्ण ईश्वरे भगवान श्रीकृष्णाबद्दल प्रेम त्या जन्मामध्ये आम्हाला लाभावं, एवढीच आमची प्रार्थना गोपाळ कृष्णाला कळवा. सर्वांनी आदर सत्कार केलेला आहे. उद्धवजी मथुरेमध्ये आले, कृष्णांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं, ब्रजवासी लोकांचं प्रेम अत्यंत श्रेष्ठ आहे, त्याचं वर्णन करणंही अशक्य आहे, ते आपल्या कृपेनं मला पाहायला मिळालं म्हणाले. नंतर ती जी दासी होती उटी चंदनाची देणारी, तिच्या वाड्यामध्येही भगवान गेले, तिनेही पूजा अर्चा केली. तिथून नंतर अक्रूरजींच्या वाड्यामध्ये भगवान आलेले आहे, त्यांनीही आदर सत्कार केला, त्यांचीही स्तुती केली. आपण श्रेष्ठ आहात, सर्वांना मार्गदर्शनात, आम्ही आपली लहान मुलं, आम्हाला मार्गदर्शन करा असं सांगितलं. आणि अक्रूरजींना भगवान म्हणाले, आपण एकदा हस्तिनापुरामध्ये जाऊन पांडवांची एकंदर परिस्थिती काय आहे ती पाहून या. कौरवांच्या ताब्यामध्ये सगळं राज्य आहे, आपल्या लहान मुलांना घेऊन ती कुंतीच्या ठिकाणी राहती आहे म्हणाले. काय संकट त्यांच्यावर आलेली आहे. प्रजाजनांचं प्रेम पांडवावर आहे की नाही हे सगळं पाहून या म्हणाले. अरे अक्रूरी हस्तिनापुरामध्ये आलेले, सर्वांनी त्यांचा सत्कार केला. कुंती त्यांना भेटली, बंधूच होते. काय म्हणाले, बाबांनो तुम्हाला आमची काय आठवण तरी आहे? आपली बहीण काय संकटात आहे, जिवंत आहे की मेली, काही लक्ष तुमचं नाही म्हणा. माता पितरांचं लक्ष नाही, बंधूचं लक्ष नाही. गोपाळ कृष्ण भगवान भक्तवत्सल आहे, आमच्याकडं त्याचं लक्ष आहे असं आम्हाला वाटतं. आपल्याला त्याने पाठिंबा. ह्या शत्रूच्या मध्ये मी अत्यंत संकटात सापडलेले आहे. लांडग्याच्या कळपात एखादी हरणी सापडावी तशी माझी स्थिती. मुलांना बाप नाही, पितृशत्र नाही, आणि इथं कशी तरी मी कालकंठते आहे म्हणा. काय कोणत्या वेळेला होईल याचा नियम नाही. भगवान गोपाळ कृष्णानेच आमचं संरक्षण करावं अशी प्रार्थना मी करते. विदुरजी अक्रूरजी यांनी तिचं सांत्वन केलेलं आहे. काही दिवस मुद्दाम अक्रूरजींनी मुक्काम केले. नगरात त्या लोकांच्या गाठी भेटी घेतलेल्या आहे. एकंदर नगरवासी लोकांची मनोवृत्ती सध्याच्या या राज्यशासनाबद्दल अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे सगळं समजून घे. सर्व प्रजाजनांचं प्रेम पांडवावर आहे हे त्यांच्या दृष्टोत्पत्तीला आहे. गुणी आहेत पांडव, धर्मशील आहेत, भगवत भक्त आहेत. कौरवावर त्यांचं प्रेम नाही आहे, राजसत्ता हातामध्ये आहे.
अंकुर वागावं लागतंय. काय मनापासून काही इकडं लक्ष नाही. सर्व समजलेलं आहे त्यांना आणि निघाले. मथुरेला जाण्याकरता राजसभेमध्ये आलेले आहे. धृतराष्ट्रांना त्यांनी नमस्कार केला. येतो म्हणाले राजेसाहेब. आणखी थोडस उपदेश केला. काय राजेसाहेब, तुमचा ज्येष्ठ बंधू पांडुराजा मृत झालेला आहे. तुमच्या स्वाधीन राज्य सध्या झालेलं मिळालेलं आहे. धर्माने तुम्ही राज्य करा. तुमची मुलं आणि पांडव यांच्याबद्दल दोघाबद्दल समदृष्टीनं वागा. सारखंच प्रेम दोघावर करा, म्हणजे तुमची कीर्ती होईल. विषमबुद्धी तुमची जर ठेवली तुम्ही तर तुमचं कल्याण होणार नाही. समदृष्टीनं वागा. कोण या ठिकाणी राहणार आहे म्हणाले. संसारामध्ये कोणीही चिरंजीव नाही आहे. स्वतःचा देह सुद्धा इथं ठेवून जावं लागतं. मग स्त्री पुत्र राज्य वगैरे काय बरोबर घेऊन जाता येईल. एकटा जीव जन्माला येतो आणि एकटाच मृत्यूला मरण पावतो. स्वतः केलेलं पाप पुण्यात्मक कर्म त्याचं फल सुख दुःख एकट्यालाच त्याला भोगावं लागत आहे. अधर्माने पुष्कळ जरी द्रव्य मिळालं तरी दुसरेच कोणीतरी घेऊन जात आहे. म्हणून तुम्ही हा सगळा विचार करा आणि पांडवांच्या वरही मुलाप्रमाणे प्रेम करा हे सांगितलं. धृतराष्ट्र म्हणाला, अक्रूरी, तुमची वाणी खरी चांगली आहे, हित करणारी आहे, पण माझ्या मनामध्ये ती राहतच नाही. मुलगा जवळ आला की सगळं विसरून जातो. मी मुलगा जसं म्हणेल त्याप्रमाणे मला संमती द्यावी लागते. काय ईश्वराची इच्छा काय समजत. भूभार हरण करण्याकरता परमात्म्याने अवतार धारण केलेला आहे. त्याच्या इच्छेनं काय घडेल ते घडेल एवढंच मी बोलतो आहे. मी स्वतंत्र नाही. अक्रूरी, तुम्हीही विचार करा. आणि मसुरेमध्ये कौरवांची वृत्ती कशी आहे, प्रजाजनांची वृत्ती कशी आहे, पांडवांची स्थिती काय आहे, कोणती कोणत्या स्थितीमध्ये आहे, सगळं त्यांनी भगवंतांना सांगितलं. समजून घेतलं. पांडवांचं रक्षण कसं करायचं आहे हा सगळा विचार भगवंतांनी केलेला आहे. आणि पुढचं चरित्र आता शुकाचार्य म्हणायला सांगणार. कायेन वाचा अद्यत् सकलं वरस्मै नारायणाय समर्पये. श्रीकृष्ण गोविंद हरे नाथ नारायण श्रीकृष्ण गोविंद हरे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद